Hello friends. Uh, in last few lectures we have seen the paging and the swapping. पेजिंग आपण बघितलंय. पेजिंग मध्ये आपण बघितलंय की ज्या वेळेला एखादी प्रोसेस असते त्याला मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर करायचं असते. ॲट दॅट टाइम we will have to keep some space, contiguous non-contiguous space in the memory, and so that we can save that process to the memory. आता आपण बघितलंय की ती आपल्याला त्या ठिकाणी स्टोअर करतो आपण ते इन द फॉर्म ऑफ पेजेस. आपण त्याला सेकंडरी स्टोरेज मधून मेन मेमरी मध्ये आपण आणतो. आता हे आपण पेजिंग बघितलंय. पेजिंगच्या नंतर आपण स्वॅपिंग पण बघितलंय. स्वॅपिंग मध्ये काय करतो की ज्या वेळेला त्या पेजची गरज आहे, आवश्यकता आहे, त्यावेळेला ते पेज आपण आणतोय आणि ज्या वेळेला त्याची आवश्यकता नाही त्यावेळेला आपण त्याला स्वॅप आउट करतोय. आता पेज रिप्लेसमेंट हा पण सेम पार्ट आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की पेजिंग विथ स्वॅपिंग असंही आपण त्याला म्हणू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर ऑपरेटिंग सिस्टीम विल डिसाइड विच मेमरी पेज टू बी स्वॅप आउट and write to the disk when a page of memory needs to be allocated. म्हणजे नेमकं पेज कधी आणायचं, कधी स्वॅप आउट करायचं, कधी स्वॅप इन करायचं आणि नेमकं त्याला मेमरी कधी अलोकेट करायची हे कोण डिसाइड करतं तर ऑपरेटिंग सिस्टीम. देन पेजिंग हॅपन्स व्हेनेवर अ पेज फॉल्ट ऑकर्स. आता पेज फॉल्ट म्हणजे काय तर ते आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ज्या वेळेला पेज फॉल्ट त्या ठिकाणी होतो त्यावेळेला अ फ्री पेज कॅन नॉट बी यूज फॉर अलोकेशन पर्पज. फ्री पेज आहे ते अलोकेशन पर्पजसाठी त्या ठिकाणी वापरलं जात नाही. अकाउंटिंग टू रिझन दॅट द पेजेस आर नॉट अवेलेबल ऑन द नंबर ऑफ फ्री पेजेस इज लोअर दॅन रिक्वायर्ड पेजेस. म्हणजे जे काही गरजेचे आहे, जेवढी मेमरी त्याला रिक्वायर्ड आहे, जेवढी मेमरी त्याला लागणार आहे तेवढे जर त्या ठिकाणी मेमरी स्पेस अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी ते फ्री पेजेस असतील तर त्या ठिकाणी त्याचं अलोकेशन केलं जातंय. when the page that was selected for replacement was paged out, जे रिप्लेसमेंट साठी सिलेक्ट केलंय ते पेज आउट केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला स्वॅपिंग केलं जातंय, रेफरन्सिंग केलं जातंय. इट हॅज टू रीड इन द फ्रॉम द डिस्क अँड दिस रिक्वायर्स फॉर आय ओ कम्प्लिशन. इनपुट आउटपुट कम्प्लिशन त्यासाठी झालं पाहिजे. याच्यासाठी काही अल्गोरिथम्स दिलेले आहेत ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. याच्यासाठी वी इव्हॅल्युएट अन अल्गोरिथम बाय रनिंग इट ऑन अ पर्टिक्युलर स्टेप. म्हणजे नेमकं कोणतं पेज कधी आणायचंय, कोणतं पेज कधी स्वॅप आउट करायचं, स्वॅप इन करायचंय, याच्यासाठी काही अल्गोरिथम्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहेत. सुरुवातीला आपण पेज फॉल्ट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. अ पेज फॉल्ट ऑकर्स व्हेन अ प्रोग्राम अटेम्प्ट्स टू ॲक्सेस अ ब्लॉक ऑफ मेमरी that is not stored in the physical memory or RAM. असं एखादं पेज असतंय जे फिजिकल मेमरी किंवा रॅम मध्ये नसते, ते स्टोअर होण्यासाठी तर येतंय. ते जेव्हा येतंय त्यावेळेला आपण त्याला म्हणतो की पेज फॉल्ट झाला. आता एक एक्झाम्पल आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि क्लिअर होईल. द फॉल्ट नोटिफाईज द ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इट मस्ट लोकेट द डेटा इन व्हर्च्युअल मेमरी. ऑपरेटिंग सिस्टीमला नोटिफिकेशन जाते फॉल्टचा की इट मस्ट लोकेट अ डेटा इन व्हर्च्युअल मेमरी. व्हर्च्युअल मेमरीमध्ये त्याला काहीतरी लोकेशन करून द्या. देन ट्रान्सफर इट फ्रॉम द स्टोरेज डिव्हाइस. त्याच्यानंतर तो स्टोरेज डिव्हाइसमधून ट्रान्सफर केला जातो, एकतर हार्ड डिस्कमध्ये असेल किंवा रॅममध्ये असेल. इन ऑपरेटिंग सिस्टीम पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम इज नीडेड टू डिसाइड विच पेज नीड्स टू बी रिप्लेस वेन न्यू पेज कम्स इन. बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये हे फार गरजेचं आहे. पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम हा फार गरजेचा आहे. नेमकं कोणतं पेज मेमरीमध्ये आणायचं आणि कोणतं पेज परत नेऊन सेकंडरी स्टोरेजला ठेवायचं हे डिसाईड करणं फार महत्त्वाचं आहे. तर वन बाय वन त्याचे काही अल्गोरिथम्स आहेत, आपण बघूया. मेन 2 इम्पॉर्टंट अल्गोरिथम्स आपण याच्यामध्ये आहेत. बाकीचे काही आपण एवढे महत्त्वाचे नाही आहेत. आपण 2 महत्त्वाचे जे अल्गोरिथम आहेत ते बघूया. पहिला आहे तो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट याचाच अर्थ काय, जो पहिला येईल तो पहिला जाईल. राईट. द ओल्डेस्ट पेज इन द मेन मेमरी इज
द वन विच विल बी सिलेक्टेड फॉर रिप्लेसमेंट. जो ओल्डेस्ट पेज आहे तो मेमरी मधला तो पहिला सिलेक्ट केला जाईल रिप्लेसमेंटसाठी. Easy to implement. It is very easy to implement. To keep a list, replace pages from the tail and add a new page at the head. टेल मधून रिप्लेस करायचा आणि हेड मध्ये ऍड करायचा, असा हा एक अल्गोरिथम आहे. ऑन अ पेज फॉल्ट द फ्रेम दॅट हॅज बीन इन द मेमरी इज द लॉंगेस्ट रिप्लेस्ड. पेज फॉल्ट जेव्हा होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जो लॉंगेस्ट आहे तो त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. आता इथं जर बघितलं तर एक पेज रेफरन्स स्ट्रीम आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघतो की पेज रेफरन्स स्ट्रीम आपल्याला इथं दिलेली आहे. ही पेज रेफरन्स स्ट्रीम म्हणजे काय, तर हे इनकमिंग पेजेस आहेत, म्हणजे जे मेमरीमध्ये येणार आहेत आणि त्यांना अलोकेशन करायचंय, त्यांना कुठेतरी अलोकेट करायचंय. आता सुरुवातीला आपण बघूया, पहिला आलं ते पहिलं 1 नंबरचं पेज आलं. ओके, त्याला ही फ्रेम अलोकेट झाले, ह्या फ्रेम मध्ये त्याला अलोकेट केलं. सपोज दिस इज F1, हे याला इथं अलोकेट केलं. त्याच्यानंतर 2 नंबरचं पेज आलं, ते ह्या फ्रेम नंबर 2 ला अलोकेट केलं गेलं. This is frame F1, F2 and F3. ओके, 3 नंबरचं आलं, त्याच्यानंतर तिसऱ्या फ्रेमला त्याला अलोकेट केलं गेलं. आता पुढं काय झालं, तर परत 1 नंबरचं पेज त्या ठिकाणी मेमरीमध्ये आलं, पण ऑलरेडी 1 नंबरचं पेज आहे त्या ठिकाणी, म्हणून काय झालं, ते रिप्लेस त्या ठिकाणी झालं नाही. तर काय झालं, मग परत पुढं प्रोसेस कंटिन्यू झाली. त्याच्यानंतर काय झालं, 5 नंबरचं पेज आलं. 5 नंबरचं पेज त्या मेमरीमध्ये नव्हतं, पण जे होते ते सगळ्यात लॉंगेस्ट कोणतं होतं किंवा कोणतं सगळ्यात जास्त होतं, जास्त वेळा होतं किंवा ओल्डेस्ट होतं, ज्याला आपण म्हणतो. आपण इथं सांगितलंय ओल्डेस्ट पेज इन द मेमरी इज द वन विच विल बी सिलेक्टेड फॉर रिप्लेसमेंट. तर ओल्डेस्ट कोणतं होतं, तर 1 नंबरचं जे पेज आहे ते सगळ्यात ओल्डेस्ट होतं. त्याच्यामुळे काय झालं, इथं या ठिकाणी 1 नंबरचं पेज रिप्लेस केलं गेलं, 2 नंबरचं पेज वर शिफ्ट झालं आणि जे नवीन पेज आलं 5 नंबरचं ते या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता ज्या वेळेला नवीन पेज आलं होतं आणि पेज रिप्लेसमेंट झाली, त्यावेळेला इथे काय झाला, एक पेज फॉल्ट ऑकर झाला. बरोबर, तर स्टार केलाय म्हणजे पेज फॉल्ट आहे, हे पण पेज फॉल्ट आहे. नवीन पेज आलं, पेज फॉल्ट, नवीन पेज आलं, पेज फॉल्ट झाला. आता इथं काय झालं, 1 नंबरचं पेज आलंय, पण 1 नंबरचं पेज हे ऑलरेडी 2 नंबरचं पेज हे ऑलरेडी इथं आहे. 2 नंबरचं पेज आपण नंतर आलंय, 2 नंबरचं पेज ऑलरेडी आहे, पेज फॉल्ट ऑकर झाला नाही. द प्रोसेस विल बी कंटिन्यूड. परत 1 नंबरचं पेज आलं. 1 नंबरचं पेज आल्यानंतर 2 नंबरचं पेज हे काय होतं, ओल्डेस्ट होतं, त्याच्यामुळं 2 नंबरचं पेज या ठिकाणी रिप्लेस झालं आणि 1 नंबर इथं आला, इथं पेज फॉल्ट ऑकर झाला. लाईकवाईज जे काही पेज रेफरन्स स्ट्रीम मधले पेजेस आहेत ते 1 बाय 1 येत गेले आणि त्याची पेज रिप्लेसमेंट या ठिकाणी होत गेली. आणि जिथं जिथं नवीन पेज ऍक्सेस करण्यासाठी आलं, तिथं त्या ठिकाणी पेज फॉल्ट ऑकर झाला. टोटल 14 पेज फॉल्ट या ठिकाणी ऑकर झाले. ह्या अल्गोरिथमलाच आपण काय म्हणतो, तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो पहिला येणार तो पहिला जाणार. ओल्डेस्ट पेज इन द मेन मेमरी विल बी रिप्लेस्ड. जे नवीन पेज आलं तर ते ओल्डेस्ट पेजला त्या ठिकाणी रिप्लेस करतंय. सो दिस इज व्हेरी सिम्पल अल्गोरिथम आय कॅन से. थोडंसं पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा एक अल्गोरिथम आहे, तो म्हणजे ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंटचा. आपण बघितलं की मागे फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये जे आहे ते ओल्डेस्ट पेज त्या ठिकाणी रिप्लेस होत होतं. इथं तसं नाहीये. इथं काय करताय, इथं एक महत्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे रिप्लेस द पेज दॅट विल नॉट बी युज्ड इमिडिएटली इन नियर फ्युचर. म्हणजे असं पेज रिप्लेस करायचं जे भविष्यात आता पुढं चालून किंवा पुढच्या प्रोसेसमध्ये किंवा पुढच्या टास्कमध्ये कुठेही यूज केलं जाणार नाही.
असं एखादं पेज असेल तर ते रिप्लेस करायचं. आता हे थोडंसं डिफिकल्ट काम आहे, पण इट इज देअर. आता प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस अल्गोरिथम रिक्वायर्स फ्युचर नॉलेज, म्हणजे पुढचं काय पेज येणार आहे काय नाही ह्याचं नॉलेज महत्त्वाचं आहे. अबाउट अ पेज दिस इज नॉट वाईडली यूज, कोणतं आहे ते वाईडली यूज होणार नाही हे माहीत असणं फार गरजेचं आहे. दिस अल्गोरिथम गॅरंटीज द लोएस्ट पॉसिबल पेज फॉल्ट. ह्या अल्गोरिथममध्ये लोएस्ट पेज फॉल्ट ऑकर त्या ठिकाणी होतात. त्याचा रेट कमी असतो, स्पेसिफिक नंबर ऑफ फ्रेम्स आहेत. आता खाली एक पेज रेफरन्स स्ट्रिंग आपल्याला दिलेली आहे. त्या पेज रेफरन्स स्ट्रिंगवरून आपण पेज रिप्लेसमेंट करू शकतो. चौथं पेज आलंय फ्रेम नंबर 1 ला. 1 नंबरचं पेज आलंय ते झालं फ्रेम नंबर 2 मध्ये. 3 नंबरचं आलं फ्रेम नंबर 3 मध्ये. 2 नंबरचं पेज आलं. आता 2 नंबरचं पेज ज्या वेळेला मेमरीमध्ये आलं त्यावेळेला काय झालंय तर 4 नंबरला रिप्लेस झालंय. आता 4 नंबरला का रिप्लेस झालंय तर 4 नंबर पुढे लवकर येणार नाहीये किंवा नियर फ्युचरमध्ये 4 नंबरचा कुठे वापर नाही. 3 नंबर आहे, 1 नंबर आहे, राईट. 3 नंबर येणार आहे, 1 नंबर पण येणार आहे. इथं जर आपल्याला 3 आणि 1 रिप्लेस नाही करता येणार, मग त्याच्यामुळं या ठिकाणी जे आहे तो सेकंड पेज 4 नंबर पेज हॅज बीन रिप्लेस बाय 2. त्याच्यानंतर 8 नंबर पेज या ठिकाणी आलं. 8 नंबर पेज आल्यानंतर 2 ला रिप्लेस केलं. आता 2 तर आत्ताच आलंय, पण 2 ला त्यांनी रिप्लेस केलं. वाय? बिकॉज 2 इज नेव्हर बीन यूज इन नियर फ्युचर. इथं पुढं कुठेही 2 येणार नाहीये. आपल्या रेफरन्स स्ट्रिंगमध्ये पुढे कुठेही या ठिकाणी 2 इथं आल्यानंतर इथून पुढे कुठेही 2 येणार नाही, म्हणजे सेकंड नंबरचं पेज इथं कुठेही यूज केलं जाणार नाही. and for that reason this 8 number page has been replaced by 2. the 2 ला त्यानं रिप्लेस केलं. असं लाईकवाईज पुढे जे काही आहेत त्या अकॉर्डिंगली सगळे पेज रिप्लेसमेंट या ठिकाणी झालेत. बराच वेळा काय होतंय की अशा ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंटमध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या अवघड आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये अवघड आहे. म्हणजे पुढं काय होणार आहे काय नाही हे थोडंसं त्या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे. पुढचा जो अल्गोरिथम आहे तो म्हणजे लिस्ट रिसेंटली यूज्ड. आता लिस्ट रिसेंटली यूज म्हणजे द पेज विच हॅज नॉट बीन यूज फॉर द लॉंगेस्ट टाइम इन द मेमरी इज द वन विच विल बी सिलेक्टेड फॉर रिप्लेसमेंट. असं पेज जे अगदी किरकोळ वेळा यूज केले गेले त्याला त्या ठिकाणी रिप्लेस करता येते. इझी टू इम्प्लिमेंट, कीप अ लिस्ट, रिप्लेस पेज बाय लुकिंग बॅक इन टू टाइम. मागे बघायचं कोणतं पेज आलंय काय नाही आणि त्याला रिप्लेस करायचं. लिस्ट फ्रिक्वेंटली यूज. आता द पेज विथ द स्मॉलेस्ट काउंट इज द वन विच विल बी सिलेक्टेड फॉर रिप्लेसमेंट. म्हणजे फ्रिक्वेंटली यूज झालेलं नाही, 1-2 वेळा झाले असेल पण त्याचा फ्रिक्वेंट यूज नाहीये असं पेज त्या ठिकाणी रिप्लेस करायचं. दिस अल्गोरिथम सफर्स फ्रॉम द situation in which a page is used heavily during the initial phase of a process but then is never used again. म्हणजे त्याचा परत काही वापर झालेला नाही. लिस्ट फ्रिक्वेंटली आणि पुढचा आहे तो म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंटली यूज. आता मोस्ट फ्रिक्वेंटली यूज म्हणजे काय? अगेन द सेम. दिस अल्गोरिथम इज बेस्ड ऑन द आर्ग्युमेंट दॅट द पेज विथ द स्मॉलेस्ट काउंट, म्हणजे एकदम किरकोळ एकच वेळा आलंय, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज was probably just brought in this and has yet to be used. जर असं असेल तर त्या ठिकाणी आपण मोस्ट फ्रिक्वेंटली यूज असं आपण म्हणतो. बेसिकली बघायला गेलं तर these are the two important algorithms. First one is first in first out and second one is optimal page replacement. हे दोन महत्त्वाचे पेज रिप्लेसमेंटचे अल्गोरिथम्स आहेत. अँड लिस्ट रिसेंटली यूज, लिस्ट फ्रिक्वेंटली यूज, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज असे पण काही पेज रिप्लेसमेंटचे त्या ठिकाणी अल्गोरिथम्स आहेत. आय थिंक दिस इज व्हेरी इंट्रोडक्टरी अँड व्हेरी सिम्पल पार्ट ऑफ दिस पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम. मला वाटतं तुम्हाला सर्वांना समजलं असेल.
जरी नाही समजलं तरी आपण नंतर ज्या वेळेला आपलं कॉलेज सुरू होईल किंवा आपण भेटूया त्यावेळेला आपण हे परत एकदा रिवाईज आपण करूया. सो आय थिंक दिस इज ऑल फॉर टुडे. सो थँक्यू ऑल.